नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे की एज आणि मेटाबॉलिझमचा संबंध काय आहे. त्याला आपण बीएमआर म्हणतो, बेसल मेटाबॉलिक रेट. म्हणजेच विश्रांतीच्या काळामध्ये ज्या आपण कॅलरीज बर्न करतो त्याला आपण बीएमआर म्हणतो. इंटरनल ज्या तुमच्या सिस्टीम्स आहेत त्यांना काम करण्यासाठी ज्या कॅलरीज लागतात त्याला आपण थोडक्यात बीएमआर म्हणूया. आता जसं एज होत जातं, तुमचं वाढतं, तसं तुमचे मसल लॉस व्हायला लागतो, फॅट पर्सेंटेज वाढायला लागतं. मसल हा तुमच्या बॉडीमधले फॅट बर्न करण्यासाठी खूप मदत करतात. म्हणजेच कॅलरीज बर्न करायला मसल्स हे खूप गरजेचे असतात. ज्यावेळेला तुमचं एज होतं त्यावेळेला मसल लॉस होतो, त्यावेळेला तुमचं बॉडी कॉम्पोजिशन हे चेंज होतं आणि तुमचा बीएमआर डाऊन होतो. बॉडी कॉम्पोजिशन म्हणजे तुमच्या बॉडीवरती मसल मास हा कमी होतो आणि फॅट पर्सेंटेज हे वाढतो. साधारणतः 20 ते 25 वयाच्या पुढे तुमचा बीएमआर हा तुमचा कमी व्हायला लागतो. त्यामुळे न्यूट्रिशन मधून ऑल ओव्हर बॅलन्स न्यूट्रिशन तुम्ही घेणं गरजेचं आहे. त्याच्यातून चांगल्या कॅलरीज घेणं गरजेचं आहे जसं वय वाढेल तसं. प्लस स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओ याचं कॉम्बिनेशन जर तुम्ही केला तुम्हाला ते फायद्याचं ठरू शकतं. चांगली झोप तुम्ही घेतली तर तुमची ओव्हरऑल हेल्थ